ऐका, सप्त्याचा पॉम्पलेट असतो, लग्नाची पत्रिका असते, तमाशाचा पॉम्पलेट असतो, पण भांडणाचा पॉम्पलेट नसतो. तरी पण भांडणाला जास्त गर्दी असते. ऐका, आमच्या शेजारी एक झोडपं राहत होतं. पत्नीला भांडणं ऐकायचा नाद होता आणि पतीला कीर्तन ऐकायचा नाद होता. एके दिवशी पती गेला कीर्तन ऐकायला आणि शेजारणीचे तर भांडण चालू होते. कुचू 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 कुचू. मग पत्नी गेली ऐकायला. तिला ऐकत नव्हतं म्हणून तिनं भीतीला कान लावला. तिचा अर्धा कान खसूनच गेला. पती घरी आला. पत्नीला म्हणलं, दारुगड ग बाय, दारुगड, दारुगड ग बाय, दारुगड. मग तिनं दारू गल्ली. मग पती अंदर आला. मग पत्नीला म्हणाला, अगं जानू, अगं जानू, अगं जानू. झुपकत गेला. काउंद्राने कातरला का चोराने चोरून नेला. मग तिनं म्हणाली, अरे पिल्लू, अरे पिल्लू, अरे पिल्लू, तुला कसं सांगू, तसं घडलंय तसं सांग. मग तिनं म्हणाली, शेजारणीच्या इथं भांडणं चालू होते तर मी ऐकायला गेले. मला ऐकत नव्हतं म्हणून मी भीतीला कान लावला. माझा अर्धा कान घसूनच गेला. माझा दृष्टांत संपला. सिद्धांताकडे लक्ष द्या. ज्याप्रमाणे आपण कान तुटेपर्यंत भांडणं ऐकता, तसेच कान भरेपर्यंत देवभक्ताचे भांडणं ऐका. विठ्ठल विठ्ठल.